जय पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे समालोचक मित्र, गेले कित्येक वर्ष हा आवाज दुमदुमताना या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय. असे याच डोंबिवलीचा आवाज म्हणजेच प्रसाद परब यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. आज आपण पाहणार आहोत रायगड परिसरातील पळसपे गावचा आवाज, एक सुमधुर आवाज. दीपक पाटील यांचा देखील आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. आणि त्याचबरोबर मी कुणाल दाते आपल्या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. संघ जैनुमान निळजे तयार आहे आणि आता या महासंग्रामाला, साहसाच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. निळजे टीम फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल, तर दुसऱ्या बाजूला बामाली संघ फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. चला तर मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं. हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर निळजे संघाची ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते आणि आता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे, जिथे जैनुमान निळजे संघ बामालीच्या विरुद्ध 2 हात करताना दिसेल. आणि तुम्हाला समालोचन कक्षातून रिझवण्यासाठी पहिला आवाज, याच परिसरातील बुलंद आवाज, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसाद परब यांचं समालोचन. खूप खूप धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजरार्पण करून दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2025 21वा पर्व तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळते. उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व आपण बघतोय मान्यवर उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि पहिला सामना आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतोय तो निळजे विरुद्ध बामाली या 2 संघांमध्ये. तर दोन्ही आमचे आपण बघतोय संघ ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. पंचांच्या मुंबईत आपण बघतोय मैदानावर उमेश केण्याने जय पवार इथे मात्र काम पाहतील. निळजे संघ इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू, बॅटिंग लाईन वेट केले. बामाली या संघाला सूचना अशी आली आहे की दोन्ही संघांसाठी म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये दोन्ही संघाचे प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू असणार आहे. फक्त तुम्ही तो लेग बिफोर विकेट आणि त्याचबरोबर कटसाठी तुम्ही वापरू शकत नाही किंवा एजसाठी कॅचसाठी तुम्ही वापरू शकत नाही. बाकी कुठल्याही गोष्टीचा तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता. तुम्हाला ते अपील करावं लागेल पंचांकडे. पण एका इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू. जर तो सक्सेसफुल झाला तर तो रिटर्न होईल, तुम्हाला तो पुन्हा एकदा मिळू शकेल. पण जर तो अनसक्सेसफुल झाला, जो मात्र त्याच्यावर निर्णय आला नाही, तर तुम्हाला तो पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही. रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये 21वा पर्व तुम्हाला पाहायला मिळते. सपोर्टेड बाय मुक्तायन योगीराज, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सेनेट, असोसिएट बाय डॉटमन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9. सो थँक्यू सो मच ऑल द स्पॉन्सर्स. नाणेफेक जिंकून निर्णय जो घेतला आहे जैनुमान क्रिकेट संघ निळजे या संघाने फिल्डिंगचा. 21व्या पर्वात तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज 77 सिटी स्पोर्ट्स या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या बघायला मिळते.
आणि जे प्रेक्षक आता ज्यांनी मॉनिटर ऑन केलं आहे 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे स्पर्धक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. येणारे जब्बर 13 दिवस म्हणजे जवळजवळ 2 मार्चपर्यंत तुम्हाला ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 48 ग्रामीण संघ खेळत आहेत, 16 शहरी संघ खेळत आहेत, 12 संघ 40+ खेळत आहेत. त्याचबरोबर कल्याण, रायगड, भिवंडी, बदलापूर या पूलमधून एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्याचा महासंग्रामाला आज इथे सुरुवात झालेली आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट स्टार्ट. षटक क्रमांक पहिले घेऊन स्वतः संघनायक येतोय निर्जय संघाचा. पहिला चेंडू नितेशचा. पहिला चेंडू ऑन साईडला प्लेस केला स्क्वेअरला. तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. मिड विकेटवरनं डीपमधून वेगाने चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत सुरुवात खूप चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवर सुरुवात होते बामली संघाची 2 धावेने. खातं उघडलं फलंदाजाने. बामली संघाचे सलामीचे फलंदाज पंकज आणि त्याच्यासोबत आले तो सूरज. पंकज पावशे आणि सूरज भोईर हे 2 सलामीचे फलंदाज आहेत बामाली संघाचे. आणि 2 धावेने श्री गणेशा केलाय. स्पर्धेचा पहिलाच दिवस, पहिला सामना, पहिली इनिंग, पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे सुरुवात करतोय तो पंकज. पुढील चेंडू नितेशचा. ओव्हर द विकेट आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. ते चेंडू कव्हर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु फलंदाज क्रीजच्या आतमध्येच उभा आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची रिस्क घेतली नाही आहे बामरी संघाच्या फलंदाज पंकज पावशे. अत्यंत अनुभवी पंच स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत असताना आपण बघतोय जय पवार, नंतर उमेश केणे, हेमंत शेट्टी आणि सागर मोरे आज या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहतील. पहिला दिवस या स्पर्धेचा. आज एकूण 12 संघांचा पूल तुम्हाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये नेक्स्ट पुढचा सामना असेल तो दातिवली ब विरुद्ध वडवली, नंतर भाल विरुद्ध नांदिवली, सोनारपाड विरुद्ध पडले, उसळगर विरुद्ध देसाई ब आणि पिसवली विरुद्ध उत्तर शिव असे एकूण या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळत आहेत. नितेशचा पुढचा चेंडू. ऑप्शनचा थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली लेंथ होती या चेंडूवर. बॅट्समॅनला थोडंसं इथे सरप्राईज करतोय आपल्या गोलंदाजीतून आणि जबाबदारी वाढली आहे. जर कॅप्टन म्हणून कॅम्प पाहतोय. पहिला सामना खेळायचा, जसं मगाशी त्याने उल्लेख केला की पहिला सामना खेळायचं थोडंसं टेन्शनसुद्धा होतं, कारण भरपूर सारे समर्थक आज सामना पाहण्यासाठी आलेत निर्जय संघाचे. ऑप्शनच्या बाहेर थोडंसं मात्र हुक करायचा प्रयत्न, टायमिंग ते जमलं नाही आहे. तिथे मात्र बघायचं क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करून फेक करेल. क्विक सिंगल कंप्लीट. जसा चेंडू आपण बघितला बाउन्स झाला, त्याला हुक करायचा प्रयत्न होता, पण त्याला प्रॉपर एलिव्हेट करता आणि हा फटका आणि शॉर्ट बॅकवर्ड स्कूलला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येईल तो सूरज भोईर. धावसंख्या अंकित आहे. एकूण धावफलकावर 3 धावा. पॉवर प्ले सुरू आहे. डीपमध्ये आपण बघू शकता खेळाडू डीप थोडासा वाईडिश उभा लॉंग ऑफला आणि खेळाडू आपण बघतोय काऊ कॉर्नरमध्ये. पंपच्या बाहेर चेंडू कट करायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताला आहे. बघितलं बॅट्समनचं फुटवर रीड केलं, तर त्यानंतर चेंडू रिलीज केला, डिलिव्हर केला आणि पहिला चेंडू इथे मात्र दबावाखाली आणलं आहे ते सूरजला. एक कव्हर आहे, पॉईंट आहे, गलीमध्ये खेळाडू आहे, थर्ड मॅन एक ठेवला आहे ऑफ साईडला. हो बघूया चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पहिल्याच वाईट इथे मात्र नोंद देते अशोक पाटील आमच्या माध्यमातून, आमचे गुणसंख्यक लेखक या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये इव्हन या वर्षी ॲज अ स्कोर म्हणून इथे काम पाहत आहेत. अशोक पाटील जे फडके पाडायचे आहेत आणि त्यांनी मात्र नोंद केली वाईटची धावसंख्येत भर. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. ऑप्शनच्या बाहेर बॅक टू द बरोबर समोर एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, पण तिथे मध्ये चेंडून बघतोय सरळ स्क्रीनच्या समोर जातोय स्टँडमध्ये सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार आपण बघत आहोत. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली. त्या एका चौकाराच्या मदतीने 8 धावा धावफलकावर. पण पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं की चौकार समोर ऑफर केला, चांगला फटका ऑफर केला
सेफ शॉट होता तो म्हणजे फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून आणि स्पर्धेतल्या पहिल्या चौकारीची नोंद ती मात्र झाली शेवटच्या चेंडूवर. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन येतोय करण पाटील. सध्याच्या आपण बघतो ग्रामीण क्रिकेटमध्ये सगळे नवीन जे चेहरे आहेत, नवीन काही जे खेळाडू आहेत, वेगळी छाप सोडतात आपल्या खेळातून. त्यापैकी आपण बघतो हा करण पाटील बॉलिंग मार्कवर निळजे संघाकडून षटक क्रमांक 2 घेऊन. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक वर्षी आपल्याला ही स्पर्धा माहिती आहे की अत्यंत शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ती षटकं पूर्ण करायची, त्यामुळे 25 मिनिटं फक्त तुमच्याकडे असतात. त्यामुळे मिनिटला तुम्हाला ती 5 षटकं पूर्ण करायचीच असतात. पॉवर प्ले नंबर 2. एक खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर अजून एक ॲड झाला आहे. आपण एक लॉंग ऑनला बघतो स्वतः कॅप्टन एक मिड विकेट डीप स्क्वेअरमध्ये खेळाडू ठेवण्यात आला आहे करणच्या गोलंदाजीवर आणि खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आलेला आहे. थोडासा स्लो रन चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी भाग पाडला. गुड बॉलिंग. टॉस केलं होतं या चेंडूला आणि आपण बघतो की फॉलोमध्ये चेंडू तिथे कव्हर केला करण पाटीलने. ड्रीम मेकर डान्स अकॅडमी श्याम पाटील यांनी त्याची पूर्ण टीम सज्ज आहे. आज पहिला दिवस शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला ते एंटरटेन करतील नृत्य कक्षातून. स्वीप केलाय शेतशेत तिथे डीपमध्ये आहे. चेंडूवर येईल थोड्या 2 खेळाच्या गॅपमध्ये चेंडूला ऑफर केला होता फटका. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. अत्यंत सुसज्ज असं हे मैदान क्रीडांगण स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेदुटणे यावरती आपण स्पर्धा पाहत आहोत. सलग दुसऱ्या पर्वात तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. सलग दुसऱ्या वर्षामध्ये याच ग्राउंडवर याच मैदानावर तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. 70-70 स्पोर्ट्स लाईव्हवर तुम्हाला स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळते. रिदम प्रत्येक थोडासा चुकतोय गोलंदाजाचा. पुन्हा मागे येईल बॉलिंग मार्कवर. थोडासा बॅकवर्ड पॉईंट एक खेळाडू आहे, कव्हरमध्ये खेळाडू आहे, मिड ऑफ लाईक खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये. एक शॉट बॅकवर्ड स्कोर ठेवण्यात आला पंचांच्या उजव्या बाजूला. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये चेंडू उंच गेलाय. नितेश जज करतो चेंडूच्या खाली. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. फलंदाज बाद. खूप सुंदर DJ हंस चंद्रकांत फुटाणे वातावरण निर्मिती या गाण्याच्या माध्यमातून टायटल सॉन्गच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. धावसंख्या 10 फलकर 10 धावा 1 गडी बाद. वन डाऊन बॅट्समन स्ट्रायकिंग एंड असेल तो गिरीश पावशे. फुल टॉस आहे पण व्यवस्थित फटका एलिव्हेट झाले तिथे शेजारच्या डीपमध्ये ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज गिरीश पावशेने खातं उघडलं. 1 धावेने धावसंख्या पोचली ती 11वर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विकेट काढून मात्र निश्चितच चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला ती करण पाटीलने. आणि षटक क्रमांक आपण बघतो की मैदानावर दुसरा सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या अंकित झाली ती 11 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मामाली संघ. एक खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आपण बघतो की जेव्हा आपण खेळतो त्यामुळे निश्चितच एक दबाव असतो, एक प्रेशर असतं. ते प्रेशर हँडल करायचं आहे. व्हेरी फर्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे हे दोन्ही संघांवर हा दबाव आहे. त्यामुळे बघूया आता कसा परफॉर्म होणार अंडर प्रेशर, कसं परफॉर्म करणार, कसे मात्र पुढे सरकणार. सचोटीचे प्रयत्न सुरू आहेत सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे. पुन्हा आता करण समोर असेल तो गिरीश नाही सूरज आहे. आता सूरज भोईर स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये चेंडू उंच गेला आहे. पुन्हा एकदा नितेश ॲक्शनमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. वेगाने चेंडूच्या खाली पण 2 खेळाडूंच्या समोर चेंडू लँड झाला आहे. नेक्स्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये बराच वेळ सर्कलच्या किंचितचा बाहेर चेंडू पडते त्या ठिकाणी जाऊन लँड झाला आणि 2 धावा इथे आपण बघतो. धावफलकावर अंकित होत आहेत त्या फलंदाज सूरज भोईरकडून. धावसंख्या 13.
2 धावा ॲड होत्या. धावसंख्या 13 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 2. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होतोय तो करण पाटील. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी जज करतोय. चेंडूच्या खाली गलीमधनं आलाय. अजिबात चूक होणार नाहीये. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. फलंदाज बाद. तर पॉवर प्लेमध्ये 2 विकेट्स गमावल्यात बामाली संघाने. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 2 मध्ये इम्पॅक्टफुल गोलंदाजीचा मागाशी उल्लेख केला की सध्याच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं हे चित्र बघायला मिळते की बरेचसे जे नवीन खेळाडू आहेत, जे नवीन चेहरे आहेत, जे छाप सोडतात आणि तीच आपण छाप बघितली जर्मन क्रिकेट संघ निळीच्या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेमध्ये जेव्हा करण पाटीलने गोलंदाजी केली आणि 2 विकेट्स काढल्या आपल्या संघासाठी. अवघ्या 5च धावा षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. जसा मागाशी उल्लेख केला आहे की अत्यंत शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा, इव्हन कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हणजेच एक शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा किंवा एक शिस्तप्रिय आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये या स्पर्धेचा सगळ्यात वरच्या लेवलला नंबर लागतो आणि त्या मोमेंट आपल्याला त्या शिस्त आपल्याला ती कायम ठेवायची आहे, त्याचा सन्मान करायचा आहे आणि निश्चितच आपल्याला वेळेवर क्रिकेट खेळायचं आहे. 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असतो आणि तुम्हाला 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची असतात. तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतोय बामाली संघाची. धावसंख्या 13 धावा. धावफलकावर 2 गडी बाद. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत आणि बॅटिंग सध्या आपण बघतो आता गिरीश आणि गिरीशच्या सोबत आता आलाय तो सचिन पावशे. सेकंड स्पेल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन पॉवर प्ले संपल्यानंतर नितेश बॉलिंग मार्कवर. उंबारली एंड कडून गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू. ओ क्या बात आहे. अप्रतिम डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. अनएक्सपेक्टेड चेंडू होता फलंदाजासाठी. स्ट्रायकिंग गेला आपण बघतो फलंदाज आहे तो म्हणजेच गिरीश पावशे. झपकन आतमध्ये येणार गुड लेंथवरनं खूप चांगला चेंडू राईज झाला. तुम्ही बघता ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला स्क्रीनवर चित्र बघायला मिळतंय. सरप्राईज केलं या चेंडूवर गिरीशला ते म्हणजेच नितेशने. हो क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. हलकंसं अपील त्या ठिकाणी झालंय पण पंच सांगतात हा चेंडू कुठेच त्या लाईनमध्ये नव्हता. बॅटची हलकीशी आजची एज नाही तर आपण बघतो की चेंडू पाय जाऊन ब्रश होतोय. धावसंख्या 14. सेकंड स्पेलमध्ये जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्गावर स्वतः संघनायक नितेश गोलंदाजी करतोय. विकेट किपर सुद्धा लाऊड अपील केलं होतं त्या ठिकाणी पंचांकडे. थांबून खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू थोडासा मिस टाईम. शॉर्ट कव्हर होण्याचा चेंडू जातो डीपमध्ये जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवर येईल तर ते चेंडू कव्हर खेळतोपर्यंत एक धाव कंप्लीट करून फलंदाजाने खातं उघडलंय सचिन पावशेने. धावसंख्या 15. थोडीशी नाजूक सुरुवात, सावध सुरुवात बामाली संघाची, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. निश्चित खूप मोठा प्रेशर असतो, दबाव असतो. आपल्याला चांगला परफॉर्म करून इथे मात्र निश्चितच लक्ष वेधून घ्यायचं प्रेक्षकांचं. हा प्रयत्न प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये करत असतो पण अजूनही वेळ गेली नाही आहे. कारण आपण बघतो की आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा बाउन्स वाईड बॉलचा सिग्नल पंच इथे करतायत आणि 1 फॉर द ओव्हर. पंच तेच सांगतात गोलंदाजाला. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा झाला पूर्ण. एखादी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न नितेश चौथा फलंदाजाला सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जास्तच बाउन्स झाला आणि अशोक पाटील यांनी वाईट सुरुवात एक धाव इथे ॲड केली धावफलकावर. धावसंख्या 16. ऑप्शनची थोडासा बाहेर चेंडू होता. टॅप शॉट बघायला मिळतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही. डीपचा खेळाडू लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव फलंदाजी इथे कंप्लीट करतो या चेंडूवर. एकमेव चौकार आतापर्यंत आपण बघितला अशोक या ठिकाणी लागला आहे या इनिंगमध्ये आतापर्यंत. त्यामुळे ज्याप्रमाणे खेळ करतायत 2 विकेट्स लवकर गमावले आहेत अशा मुवमेंटला बिल्टअप करणं, एक पार्टनरशिप बनवणं, एक भागीदारी बनवणं हा प्रयत्न दोघांचा सुरू आहे. 5-5 षटकांचे सामने. पुढचा चेंडू. हो क्या बात आहे. हा चेंडू खूप चांगला होता. ऑप्शनच्या बाहेर पण आपण बघतोय पंच सांगतात की हा चेंडू रिटर्न केच्या सुद्धा बाहेरून निघून जातोय. फलंदाजाला इन्व्हाइट केलं तर बाहेर आणि आता लास्ट मोमेंटला मात्र पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल आणि धावसंख्येत भर.
धावसंख्या 18. ॲक्शन तुम्हाला बघायला माहिती खूप चांगला लेग कटर टाकला होता, भरपूर बाहेर निघाला हा चेंडू. हा चेंडू अत्यंत तिखट होता, अनप्लेबल. पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट, फलंदाज बाद. सारा मोहल्ला गल्ली गल्लीत झाला क्रिकेटचा कल्ला. कर मनाचा तू फैसला, ठेव जिंकण्याचा हौसला. टेनिस क्रिकेटचा हा बोलबाला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. सो फर्स्ट विकेट फॉर कॅप्टन. संगणकाने विकेट काढली मैदानावर आपल्या संघासाठी. स्वतःची पहिली विकेट, संघाकडून तिसरी विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक, 3 गडी बाद. धावसंख्या अत्यंत माफक आहे, आपण बघतो धावफलकावरती 18 धावा. बिफोर द ड्रिंक हा शेवटचा चेंडू असेल. ऑन साइड चेंडूला मात्र पूल केले त्या ठिकाणी डीपमध्ये मिड विकेटला शतशक डीप पण नाही. त्या चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज एका धावेने खातं उघडते प्रवीण पावशे. आणि तोपर्यंत आपण बघतो की 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 19 धावफलकर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक ब्रेक होईल. आणि त्याचबरोबर आपण वळी आता मात्र निश्चितच दीपक पाटील यांच्याकडे. हॅलो, तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि पहिला सामना सुरू आहे. खरं तर पहिल्या इनिंगचा ड्रिंक ब्रेक झाला आणि आपण आहोत खेळाडू कक्ष बामाली. थोडंसं चिंताजनक वातावरण सध्याच्या घडीला पाहायला मिळतं आहे, कारण टॉप ऑर्डर सध्याच्या घडीला बाद झाले. काय वाटतं इथून मात्र, कशा पद्धतीनं रणनीती इथून मात्र पुढे तुमची आगेकूच असेल या पहिल्या मॅचमध्ये? रणनीती हीच असेल की 40 ते 45 रन तरी झाले तरी आम्ही फाईट देऊ शकतो. आणि हे 2 खेळाडू असे आहेत की हा स्कोर कार्डवरती नेतील, म्हणून आम्हाला विश्वास आहे या 2 खेळाडूमध्ये. म्हणजे टॉप ऑर्डर बाद झाले त्याचा फारसा फरक इथे जाणवतोय का तुम्हाला? कारण आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर छान असते आणि मोठे फटके लागू शकतात, परंतु सध्याच्या घडीला किती आत्मविश्वास गरजेचा आहे तुमच्या खेळाडूंना? नक्कीच टॉप ऑर्डर आऊट झाल्यानंतर चिंता तर आहे खेळाडू कक्षामध्ये, परंतु जर 45 रन झाल्या तर आमच्यामध्ये बॉलिंग करण्याची क्षमता आहे जी चांगली आहे आमच्यामध्ये. आम्ही टफ फाईट देऊ शकतो. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला खरं तर सुरू आहे निळजे, परंतु 2 ओव्हर्स नेहमीच पाहायला मिळतात मोठे स्ट्रोक्स फलंदाज खेळताना. आणि सध्याच्या घडी कोणता फलंदाज असं वाटतोय की या धावा येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये निदान 20-22 धावा किंवा 25 धावांपर्यंत हे काढणं अपेक्षित आहे? आणि कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? नक्कीच जास्त अपेक्षा असतील प्रवीण पावशेकडून, कारण 2 ओव्हरमध्ये तो 30 ते 35 रन मारू शकतो एवढी क्षमता आहे त्याच्यात. कारण आम्ही शेवट मिडल ऑर्डरचा विचार केला तर आमचा तोच हुकमी एक्का आहे या टीममधला की तो रन काढू शकतो. ही स्पर्धा म्हटली की थोडासा प्रेशर असतो आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दबाव आहे काय मॅचचा? नक्कीच दबाव आहे आणि पहिलीच मॅच आहे त्याच्यामुळे जास्त जरा दबाव महसूस होतो इथे आम्हाला आणि याचा फरक पडतोय खूप. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील उर्वरित खेळासाठी. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे, ज्या ठिकाणी जोडले जातील प्रसाद परब सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद दीपक. थोडंसं कॉम्प्लिकेटेड उत्तर दिलं संगणकाने. दबावसुद्धा आहे पण तेवढाच विश्वाससुद्धा आहे प्रवीणवर. बघूया प्रवीण आता काय रिप्लाय करणार. जो विश्वास त्याने दाखवला आहे संगणकाने, की ज्याप्रमाणे सांगितलं की प्रवीण चांगली बॅटिंग करू शकतो, आता ह्या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये ते तुम्हाला करून दाखवावं लागेल. धावसंख्या 19, 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 येतो तो हितूटने एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल केतन पाटील. पहिला चेंडू केतनचा. पहिला चेंडू फुलटॉस आहे, खूप चांगला एक्झिक्यूट केला. डीमध्ये 2 खंडाच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न देईल. शतशक डीमध्ये चेंडू कव्हर करेल. थोडंसं फंबल त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट. जो विश्वास दाखवला आहे प्रवीणवर, बघायचा त्या विश्वासार्थक फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या पुढे सरकली. आपण बघतो धावफलकावर ती 21 धावा. कारण जसं मगाशी मी उल्लेख केला की पहिला सामना आहे, प्रेशर आहे, दबाव आहे. आतापर्यंत एकमेव चौकार आपण बघितला या इनिंगमध्ये. धावसंख्या 21. स्ट्रायकिंग गेला प्रवीण पावशे. हा चेंडू थोडासा मिस टाइम फटका. टॉस केलं त्या चेंडूला. चेंडू हवेमध्ये नितेश चेंडूच्या खाली.
आणि तिथून कुठलीही चूक होणार नाहीये. केतनने पहिली विकेट काढली आहे. फलंदाज बाद होतोय. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट, फलंदाज बाद. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकाची अलग है लेवल. प्रवीण पावशेवर जो विश्वास दाखवला, प्रवीणने थोडासा निराश केला आहे. तो तंबूत परतला. झेल आपण बघितला, नितेशने पकडला. पुढील सामना असेल तो दातिवली ब विरुद्ध वडवली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण मुक व्यासपीठावरून थांबायचं आहे, कारण षटक क्रमांक 14 सुरू आहे. 5व्या षटकात म्हणजेच इनिंग ब्रेकमध्ये होईल तो टॉस नेक्स्ट मॅचचा. खूप सुंदर असं गोल्ड कॉईन तुम्हाला पाहायला मिळतोय टॉससाठी जे वापरण्यात आलेलं आहे. प्रवीण पावशेकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग झाला आहे संघनायकाकडून. धीरज देतो नवीन फलंदाज मैदानावर 6व्या क्रमांकावर. बघायचं मात्र कुठला फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवर टिकून चांगली बॅटिंग करेल, एक सन्मानजनक तिथे मात्र धावसंख्या एक स्कोर उभा करेल, बघायचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. धीरज आला नवीन फलंदाज मैदानावर. 4 गडी बाद, धावसंख्या 21. माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू, पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक जवळपास निघते मात्र येण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगला अटेम्प्ट होता. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल फिनिश केला आहे सचिनने. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट, फलंदाज बाद. एका मागोमाग एक धक्के, 5 फलंदाज बाद. सलामीचे फलंदाज पंकज पावसे. धावसंख्या फक्त आणि फक्त अंकित करू शकला ती म्हणजेच आपल्या संघासाठी ती 5. त्यानंतर बघितलं की सूरज पावशे फक्त 6 धावा. त्यानंतर गिरीश अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये खेळतोय. सचिन पावशे बाद झाला, फक्त 1 धाव त्याने केली. प्रवीण पावशेकडनं अपेक्षा जास्त होती, फक्त 3च धावा केल्या. आणि इथे आपण बघतो की मैदानावर एका मागोमाग एक धक्के लागतात ते बामाली संघाला. तो संघ पहिल्या चेंडूपासून थोडंसं दबावाखाली पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नाणेफेक जिंकून ज्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा निर्णय जो घेण्यात आला आहे, निजी संघाचा मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. प्रत्येक गोलंदाज इथे मात्र येऊन विकेट काढतोय. 2 षटकांचा स्पेल आपण बघितला तो गोलंदाज नितेशचा परिषटकात 8 धावा, त्यानंतर आपण बघितल्या खर्च केला 6 धावा, 2 षटकं, एकही निर्धाव नाही, 14 धावा आणि 1 विकेट काढली. आणि हॅट्रिक बॉल केतनसाठी. पुन्हा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, स्पेशालिटी आहे गोलंदाजीमध्ये केतनची. दोन्ही त्याने स्लोअर वनला आपण बघितलं की 2 स्लोअर वनला 2 त्याने विकेट काढले होते. हॅट्रिक बॉल होता या चेंडूवर, पण तिथे मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली कारण चेंडूने बॅटचा काही संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज रिद्धेश भोईर आला आहे 7व्या क्रमांकावर. आणि धावसंख्या आपण बघतो सिरावली आहे, थांबली ती 21वर. क्या बात आहे. अजून एक चांगला लेग कटर. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय केतन. या षटकात खूप चांगला इम्प्रेसिव्ह स्पेल बघायला मिळतोय केतनचा. आतापर्यंत या षटकाचा आपण उल्लेख केला तर फक्त 2च धावा आपण बघितला आल्या. नंतरचे 2 चेंडू विकेट, नंतर 2 चेंडू आपण बघितले की डॉट, निर्धाव. आणि फलंदाज प्रेशर खाली रिद्धेश भोईर. 4थं षटक सुरू आहे. तिथे आपण बघतो बॉलिंग मार्कवर केतन. अजून एक चांगला चेंडू. बॅट्समॅन फक्त जागेवरच बॅट फिरवत राहिला आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत मात्र आल्यानंतर सिद्धेशच्या समोर. आणि अप्रतिम षटक बघायला मिळते. फक्त 2 धावा आणि 1 विकेट रिद्धेशच्या अगेन्स्ट. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावर आहेत. आणि 5 फलंदाज बामाली संघाने गमावलेले आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही उल्लेख केला की वडवली विरुद्ध दातिवली ब या दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत व्यासपीठावर.
अजय जडेजा, संदीप पाटील, स्वर्गीय द्वारकानाथ संजगिरी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, No EMI, प्रतिबंधाना, no loan, मिताली राज, युवराज no सिंग, interest. सौरव गांगुली, राहुल Just द्रविड, pay विराट 1% कोहली, रोहित every शर्मा, month अजिंक्य and रहाणे start living your dream. आणि एक भव्य मोठं प्रेक्षकांसाठी एक समोरच्या एंडने तुम्हाला एक चांगलं असं व्यासपीठ बघायला मिळत आहे त्या ठिकाणी. षटक क्रमांक 5 आता मग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक 5 गोलंदाज घेऊन येतोय मीत खंडागळे. मीत खंडाळे आणि अजून एक नवीन चेहरा जो या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून परफॉर्म करेल. करणने इम्प्रेस केलं, 2 विकेट्स काढल्या, अवघ्या 5 धावा खर्च करून पॉवर प्लेमध्ये. आता मीत खंडाळे षटक क्रमांक 5 घेऊन येतोय, निर्णायक षटक. बॉटम ऑर्डरला रिद्देश आणि आपण बघतोय की तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गिरीश अजूनही ग्राउंडच्या मध्ये पावशे जो म्हणजे फलंदाजीला आपण बघतोय जो स्ट्राईक एंडला असेल गिरीश पावशे. मीत शेवटचा षटक घेऊन आतापर्यंत एकमेव चौकार आपण बघितला इनिंगमध्ये. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, खूप बाहेर आहे चेंडू आणि पंचांनी सिग्नल केले वाईट बॉल. जसं मागाशी मी उल्लेख केला की तुम्ही स्पर्धेमध्ये पंचांकडे अपील करू शकता, फक्त LBWसाठी नाही आणि त्याचबरोबर कॉड बिहाइंडसाठी नाही, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही निश्चितच रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांच्या माध्यमातून पंचांकडे तुम्ही अपील करू शकता, पण एका इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. धावसंख्या बघतो ती 21 वर थांबली आहे. पुढचा 22. हो, चांगला राईज होतोय चेंडू, सणसणीत दणदणीत उत्तर देण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू ज्याप्रमाणे राईज होतोय, गुडलेनचा खूप चांगला वापर केला मीत खंडाळेने आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर आहेत, 5 गडी बाद. फुल लेन होता चेंडू ब्लॉकमध्ये. एक्सलेंट डिलिव्हरी बाय मीत. रनआउटची संधी त्या ठिकाणी तोपर्यंत फलंदाज नॉस्टॉकिंग एंडला पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट होत्या त्या चेंडूवर. धावसंख्येत भर. या 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या 24 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 वर निर्णायक षटक मार्गस्थ असताना थोडीशी माफकच धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर बामली संघाकडून. मीत नेक्स्ट बॉल. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, स्वाईप करायचा प्रयत्न, टायमिंग जमणार नाही. चेंडू पण बघतो की यष्टीच्या वरून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. मीत इम्प्रेस करतोय गोलंदाजीतून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. इव्हन निजे संघाचं मागच्या काही वर्षातलं ज्याप्रमाणे परफॉर्मन्स आपण बघितला त्या मोमेंटला चांगली गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. कट केला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थर्डमॅनला उभा. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याने केला होता, पण चेंडू डायरेक्ट हिट होत नाही त्या ठिकाणी. एकदा तिथे कंप्लीट होते. इव्हन आपण मागच्या काही स्पर्धेमध्ये जर उल्लेख केला तर बोनवारपाडा संघाच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना त्या धावा त्याला करू दिल्या नव्हत्या. तोच हा गोलंदाज आहे मीत खंडाळे. कमी धावसंख्येचा सामना तुम्हाला पाहायला मिळते. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 धावा धावफलकर कंप्लीट झालेले आहेत. मीत खंडाळे स्लॉग वर डेथ वर स्पेशलिस्ट. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 25. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अक्षरशः बॅट्समनची झोप उडवणारा चेंडू होता. अनएक्सपेक्टेड. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडू टप्पा पडल्यानंतर असं वाटलं ऑप्शनच्या बाहेर जाईल की काय, तो झपकन आतमध्ये आला आणि अक्षरशः झोप उडवून गेलो ती बॅट्समनची. मॅग्निफिसंट बॉल. रिद्धेश भोईर ऑन स्ट्राईक. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव केलाय लागोपाठ हा फलंदाज. क्या बात आहे. बॅक टू द बॉलर. चांगला फटका ऑफर केला तिथे डीपमध्ये. लॉंग ऑफला उभा आहे चेंडू. चेंडू कव्हर करेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट. त्याचबरोबर बघतो की षटक क्रमांक 5 म्हणजेच पहिलं सत्र इथे समाप्त होते. धावसंख्या 27 वर थांबली आहे आणि 28 धावांचं लक्ष असेल ते जयनुमान क्रिकेट संघ नियोजित संघासमोर. आणि आपण पुढच्या सामन्याचा टॉस आपण लगेच बनणार आहोत आणि आपण निश्चितच जाऊया. म्हणजेच
वडवली विरुद्ध दातिवली ब या दोन संघांमध्ये होईल तर टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आवाज ऐकू शकाल तो म्हणजे दीपक पाटील यांचा. आणि जसं ती दुसरं सत्र इथे सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समधून जेव्हा 28 धावसंख्येचा पाठा करण्यासाठी नियोजक संघ उतरेल, ऐकूया त्या सत्रामध्ये आवाज कुणाल दाते यांचा. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. दातिवली आणि वडवली पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना असेल. नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय मान्यवर ज्येष्ठ समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अर्जुनबुवा चौधरी साहेब दातिवली यांना की आपण काटई यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे सन्माननीय अर्जुनबुवा यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. एका बाजूला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा माता काटई असा स्टॅम्प आहे. कोण कॉल करतोय? दातिवली. रतनभाऊ स्मृती चषक असा कॉल आहे आणि हा टॉस जिंकला आहे आणि आपण त्याला सुपूर्द करूया दातिवली संघाला. संपूर्ण टॉस अभिनंदन दातिवली. आणि मी विनंती करेन पाहुण्यांना की आपण स्थानापन्न व्हावं. तर जाऊया. दातिवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वात आधी अभिनंदन. आणि निर्णय काय असेल सर्वात आधी? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळायचं म्हणजे किती तयारी केली आणि किती उत्सुकता आता या स्पर्धेची? ही स्पर्धा खेळण्यासाठी सर्वांना उत्स्फूर्त असते की ही स्पर्धा कधी येते आणि यावर्षी आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्यावरती आम्ही आयोजकांचे धन्यवाद करतोय. कारण ही तयारी किती आहे आणि समोर सुद्धा चांगला संघ आहे तुमच्या वडवली आणि किती चॅलेंज असेल, किती आव्हान असेल या संघाचं? कमीत कमी 50 ते 55 धावांपर्यंत थांबायचा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर सगळ्यांनाच एक उत्सुकता असते खरं तर या स्पर्धेची सातत्यानं आणि किती दबाव असतो. एक इथे मैदानावर आल्यानंतर क्रीडांगणावर आल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा दबाव जाणवतो. त्या दबावाची समोर जाण्याची तयारी किती आहे? नक्कीच दबाव तर असेलच. आमच्या टीममध्ये सर्व यंग प्लेअर आहेत आणि आम्ही तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न करणार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. दातिवली संघ टॉस विरोधामध्ये गेला. वडवली संघ पहिल्यांदा बॅटिंग करायची. जिंकला असतं तर काय केलं असतं? जिंकला असतं तर क्षेत्ररक्षण केलं असतं, पण हरकत नाही. फलंदाजी वाटेलेला आलेले आहे. जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. तोच प्रश्न असेल किती उत्सुकता आहे खरं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 21वा पर्व धूमधडाक्यामध्ये साजरं होतं. प्रथमतः जर उत्सुकता म्हणायला गेली तर आमच्या माइंडमध्ये सुद्धा नव्हता की ही एंट्री आम्हाला खेळायला भेटेल. तर मी विनोददादा पाटील, आनंददादा पाटील आणि मनोहर पाटील यांचे धन्यवाद बोलेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली. कारण की प्रथमतः आम्ही ही स्पर्धा खेळतोय. आता संधी मिळाले, पहिल्यांदाच खेळतात, त्यामुळं किती तयारी केले आणि पाठीमागच्या जेव्हापासून तुमची एंट्री फिक्स झाले कसं वातावरण आहे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या संघामध्ये? ॲक्च्युली प्रत्येकाला ही उत्सुकता होती. कारण की रतनबुवा म्हटलं तर दरवर्षी काही ना काही इम्प्लिमेंटेशन होईल, म्हणजे चेंजेस होईल, काहीतरी नवीन बघायला भेटेल. म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि आम्ही तयारी तर केलेली आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. चांगला खेळ दाखवा. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकला तो दातिवली संघाने. त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. धन्यवाद प्रसादजी परब सर. सुस्वागतम. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जयदुर्गा माता क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित केली गेलेली स्पर्धा पर्व 21वे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या क्रिकेटच्या महासंग्रामाला आता सुरुवात झालेली आहे. पहिला सामना पाहिलं तर लो स्कोरिंग वाटतो आणि केला तर कठीण जाऊ शकतो आणि तो प्रयत्न करायला पाहिजे बामाली टीमकडून. हे आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य. आणि या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर परत एक वेळा त्या साहसाच्या महासंग्रामाकडे वळत असताना अत्यानंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. प्रत्येक कर्णधार आपली प्रतिक्रिया देत असताना नेहमीच सांगतो ही स्पर्धा खेळणं म्हणजे एक भाग्य आहे आणि तो भाग्याचा दिवस आज उजाळला
आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेतूटने येथे या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि यावर्षी या स्पर्धेचं वेगळेपण टिकून ठेवण्याची जबाबदारी अल्टिमेट स्पोर्ट्स इव्हेंटच्या माध्यमातून ही एक मोठी जबाबदारी पल्लवी नायर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या खांद्यावर आहे आणि त्यातल्या त्यात संपूर्ण जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाते. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणारे दोन्ही संघ तयार आहेत. तर दातिवली ब संघ वडिवलीच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल आणि हा संघ सध्या तुम्ही पाहिला. चला तर दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये. सेकंड इनिंगला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्यसु सर्वदा. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी पर्व 21 साहसाचा महासंग्राम. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावामध्ये लक्ष चेस करायचंय 28 धावांचं. 28 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. दातिवलीचा संघ आपल्याला दाखवण्यात आला. पहिलाच बॉल इथे झेल सुटलाय आणि बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करणारे टीम रेडी राहायचंय कारण टीम वडवली आणि दातिवलीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. पहिलाच बॉल चांगला कट शॉट दिशा दिली चौकाराला. या स्पर्धेचे जनक शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब मोतीरामजी दळवी तिथे उपस्थित आहेत. संपूर्ण दातिवली टीम आणि या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल अडवला गेला. सिंगल मिळते. फलंदाज केतन पाटील आणि संदेश पाटील ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये. तर पंकज पावशे पहिलं षटक हाताळतोय बामाली टीम कडून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे प्रेक्षक जे व्हीवर 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहतात ऐकतात त्यांच्या माहितीसाठी 48 ग्रामीण टीम आहे. या टीम कडून प्रवेश फी मात्र ₹1 घेण्यात आलेली आहे. ₹1 प्रवेश फी मध्ये हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. नाममात्र शुल्क. आणि मालिकावीरासाठी मारुती सुझुकी स्विफ्ट कार दिली जाणार आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर यांच्यासाठी ॲक्टिवा ही बाईक होंडा ॲक्टिवा ही बाईक दिली जाणार आहे. आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा इथून पुढे सातत्याने 13 दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढचा बॉल राऊंड विकेट. पायात टाकलेला बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला केला मिड ऑफला. फिल्डिंग लाजवाब आणि त्यातल्या त्यात थ्रो चांगला होता. तोपर्यंत एक चोरटी धाव ते कंप्लीट केली. गिरीश होता मिड ऑफच्या दरम्यान आणि हा वडवलीचा संघ तोही संघ तयार झालेला आहे नेक्स्ट मॅच साठी. अनंत पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि वडवली म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी मगाशी खूप चांगलं वक्तव्य केलं की मनोहर पाटील यांचंही त्यांनी कौतुक केलं आभार व्यक्त केलं. 3 ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पवार तिथे सामन्याचा आनंद घेत आहेत. वन ऑफ द लीजंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार फ्रॉम डीजे. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल आतमध्ये येणारा पायाच्या दिशेने टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न. नक्कीच एक डॉट बॉल. विशाल पवार सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. जेनुमा निर्जे संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत आहे विशाल म्हणून नक्कीच बाहेर आहेत परंतु एक मातब्बर खेळाडू. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. मिड विकेट पासून स्क्वेअर लेग रिजन पर्यंत महेंद्र सिंग धोनी कक्ष आहे त्या दिशेला फिल्डिंग चांगली. तोपर्यंत 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढतायत. गिरीश होता डीप मध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 8 धावा. अशोक पाटील पहिल्यांदाच या हंगामामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपल्याबरोबर जोडलेले आहेत. अप्रतिम स्कोरिंगची भूमिका त्यांची नेहमीच राहिली. अनेक स्पर्धाच्या माध्यमातून फटके पाडायचे आहेत. आज समालोचन कक्षामध्ये दीपक पाटील यांचा देखील आवाज तुम्ही ऐकाल या पुढच्या सत्रामध्ये पुढच्या मॅच मध्ये. पहिला दिवस साहसाचा महासंग्राम. हा महासंग्राम पराकोटीचा राहील. संघर्ष पराकोटीचा राहील. पुढचा बॉल परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न. सन्मान दिलाय. आणि नेहमी सुनील मनोहर गावस्कर म्हणतात चांगल्या बॉलचा सन्मान करा खराब बॉलचा समाचार घ्या.
हे क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि ह्या परिसूत्रावर पूर्णपणे खरा उतरला केतन. यॉर्करला डिगआउट केलं, ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर निळजी टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर बिनबाद 8. दोन्ही टीमने पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या धावा केल्यात. सुस्वागतम. परत एक वेळा सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि तुम्ही आहात सध्या स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेतुटणे येथे. हे दुसरं पर्व इथे रंगत असताना आणि हळूहळू या क्रीडांगणावर फ्लड लाईटचं काम देखील होईल आणि त्यानंतर ही क्रीडा नगरी एका वेगळ्याच अंदाजामध्ये तुमच्या समोर येईल. कारण यावर्षी हा क्रिकेटचा साहसाचा महासंग्राम वेगळ्या पद्धतीने खेळवला जातोय. शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर पुल केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर जज करतोय. प्रयत्न होता पवनचा आणि पवनने सोपा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. कोणतंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु कॅच पकडाव्या लागतील. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करणारा संघ लक्षात घ्या. या क्रीडा नगरीच्या आतमध्ये जाऊन तुमचं एक फोटो सेशन होईल त्या लोगोच्या समोर. त्याच्यामुळे जसा सामना संपेल तिथे जाऊन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. फोटो सेशन होईल आणि लगेचच सामना सुरू केला जाईल पुढील. याची माहिती आताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे नम्र निवेदन आयोजकांच्या वतीने. चला तर सामन्याकडे वळूया. धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर 9. एक झेल सोडलाय पवनने. पवन म्हणजेच वारा, परंतु इथे एक खराब फिल्डिंगचा दर्जा दिसलाय. रिव्हर्स बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये, बॉल क्लिअर करून जाईल. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. माय हेवन सिक्सर. आम्ही थांबणार नाही, जिंकून राहणार क्रिकेटर रक्तात हाय. दरवर्षी भाय अशी पद्धत हाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक काय या खेळाशी आहे सात धर्माच्या गाठी. कोणी आला तरी नाही सरायचं बाटी. हा खेळाचा धर्म, हा खेळाचा जाती. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट हे क्रिकेटचे अत्याधुनिक फटके आहेत आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेला फटके बसतात त्यावेळेला गोलंदाज तरी तो काय करेल. प्रश्न मोठा उपस्थित राहिला. केतनला थांबवायचं कसं. आक्रमण सुरू केलं, एक मोठा षटकार आलाय कव्हर्सला. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येतोय, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल फलंदाज केतन पाटील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा वाढल्यात, धावा झाल्यात आतापर्यंत 17 धावा 17. साहसाचा महासंग्राम पहिला सामना नुकताच उद्घाटन सोहळा या स्पर्धेमध्ये संपन्न झाला. माजी आमदार आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली. पर्व 21 यातच सर्व आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिल्यांदाच डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये या सामन्यांचा थरार आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. खुल्या गटामध्ये 25 तारखेपासून डे अँड नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट पाहायला विसरू नका. शॉर्ट बॉलचा वापर होता, पूल चांगला केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. पंचांचा इशारा. हा षटकार. माय हेवन सिक्सर. मारून सिक्सर त्याला न एकानी उर्विला त्याचा तिरफला न चौके छक्क्याचा खेलियो सारा ही मज्जा बघाची हाय बघाची हाय. मारून डाय चौक्याला न अरबीला जोराचा फटका त्याचा नक्यासाठी धावत परला कसा ही मज्जा बघाची हाय बघाची हाय. रमेश दादा पाटला ही भरविली क्रिकेट टुर्नामेंट. जय दुर्गा माता क्रिकेट संघाला हाय त्याचे भरोशाची साथ. नेक्स्ट मॅच मध्ये दातिवली संघाने टॉस जिंकलाय. दातिवली बी टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जसा सामना संपेल आपण लगेचच ग्राउंडच्या आतमध्ये एंटर करायचंय आणि तिथे तुमचं एक फोटो सेशन होईल आणि सामन्याला सुरुवात होईल. हे आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य तुम्ही पाहताय.
फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे सजवला डीप मध्ये, परत एक वेळा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अडवला गेला, तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा 25. 4 क्षेत्ररक्षक एका बाजूला, 5 क्षेत्ररक्षक एका बाजूला. जो नियम आपला आहे ग्रामीण क्रिकेटचा, त्या नियमांतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा होते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सामना बरोबरीत सुटल्यावर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील ग्रामीण गटामध्ये, आणि विकेट बरोबरीत असतील तर मग नाणेफेकीचा कौल. जे नियम आपण बनवलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत, आणि त्याच नियमांचं काटेकोरपणे पालन इथे केलं जाईल. बॅटची कडा घेतली, बॉल हवेत आहे, विकेट किपर खाली. पहिला धक्का बसतोय निळजे टीमला. फलंदाज केतन पाटील आउट. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत. हा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू, पक्ष्यांच्या डोळ्यातून जर तुम्ही पाहिलं ही क्रीडा नगरी तर ही कशी वाटेल याचं हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. अप्रतिम असं दृश्य. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेतुटणेमध्ये आपण आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर विजयजी रतन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. हा क्रिकेटचा महासंग्राम, साहसाचा महासंग्राम, पहिला सामना तुमच्या समोर इथे रंगत असताना, आणि पहिल्या सामन्यामध्ये वरचढ आहे, पारड जड आहे जेनुमा निळजे संघाचं. अप्रतिम फटकेबाजी, तेवढीच दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या टीमने केली आहे. 3 धावा करायच्यात. फुलर लेनचा बॉल होता, थोडासा बॅटच्या कडेला लागतोय, निघालाय बॉल बॅकवर्ड पॉइंट मधून डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा मिळतील. स्कोर इज लेवल, आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम आता तयार राहायचंय. फिल्डिंग करणारा संघ दातिवली. तुमचं फोटो सेशन होईल, बरोबर त्या लोगोच्या समोर तुम्हाला थांबायचं, एक फोटो सेशन होईल आणि लगेचच सामना सुरू केला जाईल. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब, प्रसिद्ध उद्योगपती. दुसऱ्याच बाजूला आपण पाहतोय आणि पहिला भव्य विजय इथे प्रस्थापित केलेला आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जैनुमान निळजे संघाने. अभिनंदन टीम जैनुमान निळजे संघ. पहिलाच सामना बामालीच्या विरुद्ध नुकताच संपन्न झालाय आणि हा सामना निळजे टीमने जिंकलाय. दोन्ही टीम हस्तांदोलन इथे करायचंय आणि तोपर्यंत दातिवली बी आपलं फोटो सेशन केलं जाईल. काशीनाथ काणा पाटील यांच्या वतीने याही वर्षी पासून पहिल्या मॅच पासून या स्पर्धेमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये जे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात, स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेब यांचा जो कटआउट आहे तिथे जर कोणी षटकार मारला तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आपले लाडके माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला जर कोणी षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला जर कोणी षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. दुसऱ्या बाजूला विजयजी पाटील साहेब यांच्या कटआउटला जर कोणी षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. विनोदजी रतन पाटील यांच्या कटआउटला कोणी षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ काणा पाटील यांच्या वतीने देण्यात येणार आहे. अभिनंदन. दोन्ही टीम हस्तांदोलन करायचं आणि त्यानंतरच इथे बामाली संघ रजा घेईल. तर वडवली संघ, हा संघ आता मैदानामध्ये खेळ पियुष 11 वडवली या नावाने मैदानामध्ये उतरेल. दुसऱ्या बाजूला दातिवली ब हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मोतीरामजी दळवी हे संघ मालक आहेत या टीमचे. दातिवली ब हा संघ आता मैदानामध्ये प्रस्थान करतोय आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द